हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर आता 7:30 वाजलेत. भांडी घासत होते आणि आज डे 2 आहे आपला डे 2 डाएटसाठी. तर आज मी एग्ज घेऊन जाणार आहे, खाऊन जाणार आहे 2 बॉइल्ड एग्स आणि त्यानंतर चपाती, भाजी असं घेऊन जाईल. कारण ॲक्च्युली फक्त हेडाचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, तर आज मी शेंगदाणे थोडेसे स्किप करेन. कारण मला आज बघायचं आहे की ते कशामुळे झालं असेल. ओके, तर माझी अंघोळ बाकी आहे अजून. तर चलो अंघोळ करून घेते आणि पटकन रेडी होऊन 8 वाजता आपल्याला घर सोडावं लागतं. काही सौ भेटूयात पुन्हा. तर दोन्ही घेतलेले आहेत आता फक्त नाश्त्यासाठी. नवीन नवीन रुटीन फॉलो करताना काल मी विचार करत होते की सकाळी लवकर उठून मी वर्कआउट करेल, पण मी आज पण उठलेले नाही आहे. आणि कालपासून माझा डे 1 होता, तर मी फक्त काल वॉकला गेले आहे. तर आज मला पुन्हा वॉक करून उद्या सकाळी नक्की नक्की उठावं लागणार आहे. नाहीतर ह्या डाएटचा काही फायदा होणार नाही. आणि मी हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करते, जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. आज माझी बिलकुल इच्छा नाही ऑफिसला जाण्याची. मी असा विचार करत होते की आज एक सुट्टी घेऊन टाकावी, पण परत सुट्टी राहणार नाही. जेव्हा कधी पाऊस येईल त्यावेळेस आपल्याला फिरायला जावं लागेल, मग तेव्हा सुट्टी लागेल मला. मम्मी आवरती आतमध्ये आता पटकन, मग आम्ही दोघी पण निघू सोबत. म्हणजे मी स्मूथ आणायचा चमचा घेऊन येते. बाय. थोडीशी पावडर लावते. जोपर्यंत ही पावडर लावत नाही तोपर्यंत मेकअप असा इनकम्प्लीट वाटतो. मला खरंच ब्रेकफास्टची सवय नाहीये, कारण नंतर मला डायजेशनला थोडासा प्रॉब्लेम होतो. पण आता मी हे ब्रेकफास्ट चालू केला, काल असा काही प्रॉब्लेम झाला नाहीये. पण आज का तो पता नाही, मला कॉन्स्टिपेशनचा खूप जास्त त्रास आहे, ब्लोटिंग आणि कॉन्स्टिपेशन. पण मला असं वाटतंय की हा जर कंटिन्यू राहिला तर मला अजून प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस करावे लागतील. हे मी इनसाइडचं ब्लश लावते आता, खूप हलका हलका, आणि जाईपर्यंत आहे ना हे ब्लश पूर्ण निघून जातो चेहऱ्याचा ऑफिसला पोहोचेपर्यंत. हाफ हाफ डायरेक्ट उचलून खाते, म्हणजे जेणेकरून 2 मिनिटात संपून जाईल. लिपस्टिक हे नको, दुसरी लिपस्टिक आणते मी. हा दुपारी स्वेटर घालणार आहे. आता जाताना जर घातला तर मला प्रचंड गरम होईल रोडने, त्यामुळे नाश्ता डन. पाकर पेस करूयात आणि पटकन निघूयात. वॉटर बॉटल तयार, या बॅगमध्ये टाकते फॉर सेफ्टी, कारण यातून रस्ता कधी गळू शकतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट माझी पॉवर बँक. चलो उठली आता पटकन. एक तिकडे येते, ही एक आलेली. कोइन्सिडन्स होता ऑफिसला सोबत. दोन दोन बॅग दाखव तुझ्याकडे पण. तुझ्या बॅग दाखव. ती पिंक बॅग आणि माझ्याकडे एक नका. चलो आता लंच ब्रेक मध्ये भेटूया. आज आमचा लंच मटकी, एक चपाती, काकडी, दही आणि पालक पराठा, मेथी पराठा. आता आम्ही दोघींनी सेम सेम घातलंय त्याला. सेम सेम.
ब्लॅक व्हाईटचं केलं. हे लोकेशनला बसलं पोझिशन काय कामाच्या वेळेला आणि आमचा डिनर आणि टी ब्रेकचा वॉक करण्यासाठी कार म्हणावं. इकडे आम्ही वॉक करतो बॅक साईड. इकडे असं टर्न करून मग असं जातो. आता वाजताय 4:20 झालेत. आता आमचा टी ब्रेक थोडासा लेट झालाय, मग त्यामुळे खाली आलोय. पटकन 6 वाजता नाही, पटकन घरी जाऊन येऊ. आणि आज तिला सांगायचं होतं की मी आता टी ब्रेक जेव्हा गर्दी जाईल तेव्हा थोडंसं फुटाणे खाणार आहे. फुटाणे पाहिजे कुठेच खाल्लेलं नाहीये. मी किती वाजता आले आज? बरोबर 7:20ला घरी आले. जरा 15 मिनिट रेस्ट करून वर्कआउट केला आणि आता फ्रेश होते. मी चाललेले आहे बाहेर आणि 15 मिनिट वर्कआउट इज इनफ फॉर द डे. बघूयात पुढे. आजच्या डिनरचा प्लॅन ही बाहेरच असू शकतो, त्यामुळे असू शकतो. होईल की नाही माहिती नाही, बट लेट्स होप. आता फ्रेश होते, आवरते आणि बाहेर जाते आणि जे काही खाईल मी हे तुमच्यासोबत शेअर करेन. ॲक्च्युली मी आज दुपारी जे फुटाणे खाल्ले, मला थोडासा नॉर्मल थोडासा त्रास झाला त्याचा. फुटाणे कोणाला आवडतात यार, कोणी खात नाही शक्यतो. आणि बेसन मुळात नाहीच, पण जसं डाएट चालू केलंय 2 दिवसामध्ये फुटाणे आणि बेसन 2दा खाल्ले मी. 1 मिनिट, कॉल येतोय मला. जस्ट वर्कआउट. बेसिक फिक्स बाहेर निघाले. फोन करायला लावले. हॅलो.
मस्त खाऊन आली आणि आता वाजताय 10:10 रात्रीचे. पण मला माझा बॉक्स स्किप करायचा नाही, त्यामुळे मी चालले खाली. मगाशी जे स्क्वॉट्स मारले होते त्याच्यामुळे अक्षरशः पाय लट कापतायत. पण बी फोकस अँड बी डिसिप्लिन, त्यासाठी मला माझ्या डिसिप्लिन खाली घेऊन चाललंय. Let's go. चालणं सुद्धा मला अवघड वाटतं, एवढे मी हळूहळू निवांत आहे. संध्याकाळी शिट, टार्गेट 10 पॉझिटिव्ह 10:40 आणि मी चालत आहे घरी. सो तर असा होता माझा डे 2. चला आता मी जाते आणि 10 मिनिटांमध्ये झोपते. आय होप की तुम्हाला असेल. जसं तुमचं रुटीन आहे तसाच माझा पण नॉर्मल रुटीन आहे, नथिंग डिफरंट. नवीन शो ऑफ नाही आहे, नॉर्मल अगदी तुमच्यासारखीच माझी पण लाईफ आहे. That's all in this vlog.